टाकू का आणखी परत? नमस्कार, सारिकास पेजमध्ये आज आपण एक नवीन रेसिपी पाहत आहोत। त्याच भेंडीचे प्रकार खाऊन कंटाळला असाल तर आता मी एक नवीन रेसिपी दाखवत आहे। लसुणी भेंडी किंवा भेंडी फ्राय असं आपण याला म्हणू शकतो, मसाला भेंडीही म्हणू शकतो। तर इथं तवा तापलेला आहे। मी खोलगट असा मातीचा भांड हा तवा इथं वापरलेला आहे। ते कसं वापरायचं हे मी या अगोदरच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तेल घालून घेते मी 2 चमचे, साधारण 2 तिथं 3 चमचे आपण तेल घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। तयारी मी अगोदर भेंडीची करून घेतलेली आहे। तेल इथं गरम झालेलं आहे। जिरे मोहरी तडतडू द्यायची आहे जराशी जिरे मोहरी ही। आणि आता जिरे मोहरी व्यवस्थित इथं आपली नाचायला लागले, तडतडायला लागले, तर आता त्याच्यामध्ये मी घालत आहे हळद। त्यानंतर लसुणी भेंडी आहे म्हणून खूप सारा लसूण, म्हणजे जे लसणाचं आपण प्रमाण नेहमीच्या भाजीत ह्या भेंडीच्या घेतो त्याहून जरा जास्त लसूण घ्यायचा आहे। उभा चिरून असा हा लसूण घ्यायचा आहे। बघा, भेंडी करत असताना आपल्याला जरासं खोलगट किंवा पसरट असं भांड, किमान पसरटच भांड घ्यायचे, जेणेकरून आपली भेंडी ही व्यवस्थित शिजेल आणि ती जास्त चिटकणार नाही। त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचंच भांड घेतलं पाहिजे। खूप खोलगट ह्याच्यामध्ये ती चिकट होते। लसूण व्यवस्थित आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे। जास्त सुद्धा फ्राय करू घ्यायचा नाही, कारण तो आपोआपच भेंडी बरोबर शिजला जाणार आहे। इथं व्यवस्थित मला हवा तसा हा लसूण आता फ्राय झालेला आहे। आणि आता याच्यामध्ये मी भेंडी ही उभी चिरून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर ती चिरून घेतलेली आहे। भेंडी घालून घ्यायची आपल्याला आणि ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे। खोलगट भांड असल्यामुळे काय होतं हे असं की व्यवस्थित आपल्याला ती भेंडी ही शिजण्यासाठी मदत होते। उभे काप करून घेतलेले, तुम्हाला जेवढे अपेक्षित आवडतील असे काप तुम्ही करून घ्यायचे आहे। छान अशी ही भेंडी इथं आपली होत आहे। पहा, आता याच्यावरती मी जरा 1-2 मिनिटं झाकण ठेवत आहे, जेणेकरून भेंडी व्यवस्थित आपली शिजावी। पाहूया, 1-2 मिनिटे आपली झालेली आहे। जास्त काय आपल्याला भेंडी ही शिजणारच आहे, जास्त वेळ आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये। ती क्रिस्पी वगैरे राहण्यासाठी 2 मिनिटं एवढा वेळ पुरेसा आहे। छान अशी इथं भेंडी आपली क्रिस्पी दिसायला लागली, तुम्ही पाहतच असाल। पहा, लसूणमुळे त्याचा इतका फ्लेवर छान येतो, म्हणून लसणाचं प्रमाण थोडं जादा ठेवायचं आहे नेहमीपेक्षा। लसुणी भेंडी आहे ही। पहा, छान अशी आपली भेंडी इथं क्रिस्पी क्रंची शिजलेली आहे। आता याच्यामध्ये आपणाला मसाले काही अगोदरच फोडणीमध्ये टाकून घ्यायचे नाही आहेत, ते आपणाला नंतरच घालायचे आहेत। तर मसाले घालून घेऊया। धना पावडर आणि थोडेसे मी सब्जी मसाला पण त्याच्यामध्ये टाकलेला आहे। त्यानंतर लाल तिखट, तुम्हाला चवीनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता लाल तिखट। आणि याच्यामध्ये मी इथं डाळ जे असतं आपण चिवड्यामध्ये डाळ वापरतो त्याची मिक्सरमधून ही पावडर करून घेतलेली आहे। तुम्ही याच्यामध्ये
ऑप्शनल असं शेंगदाण्याचा कूट हा सुद्धा तुम्ही घालू शकता, पण मी डाळ ते वापरलेलं आहे. तुम्ही शेंगदाण्याचा कूट वापरू शकता. पहा, व्यवस्थित असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता भेंडी करत असताना जर आपण अगोदरच मीठ घातलं तर भेंडीला अशी एक तार येऊ शकते. त्याच्यामुळं मीठ हे आपणाला सगळ्यात शेवटीच ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ तुम्ही इथं वापरायचं आहे. व्यवस्थित सगळा मसाला आपला इथं भेंडीला लावून घ्यायचा आहे. हा परतून घ्यायचे भेंडी व्यवस्थित. आणि आता त्याच्यामध्ये मी मीठ घालत आहे, चवीनुसार मीठ. आणि आता ही व्यवस्थित भेंडी सगळी परतून घ्यायची. छान अशी ही भेंडी आपली परतून घेते. भेंडी व्यवस्थित आपली इथं शिजलेली आहे. फार कोरडी अशी जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तेल 1 चमचा नंतरही ॲड करू शकता किंवा थोडं पाण्याचा शिडकावा देऊ शकता. इथं थोडीशी मला कोरडी वाटते म्हणून मी अगदी थोडं पाणी याच्यामध्ये ॲड करते. ऑइली कोणाला भेंडी नको असेल तर तुम्ही पाणी यूज करू शकता किंवा पाण्याच्या ऐवजी मग थोडंसं तेल पण तुम्ही घालू शकता. पहा, छान अशी ही आपली मसाला भेंडी तीही मातीच्या भांड्यातील करून तयार आहे. रेसिपी आवडल्यास जरूर कळवा. मसाला फ्राय लसूणी भेंडी आपली इथं तयार आहे. आता ही मी सर्व करते. जे नवीन आहेत त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राईब करावा आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा मला फॉलो करावे प्लीज.